हर वर्ष की भांति इस बार भी शिवसेना के पूर्व नगर सेवक सोमनाथ वास्कर के नेतृत्व में सानपाड़ा विभाग शिवसेना शाखा द्वारा बड़े ही हर्षोल्लास के साथ तिथि अनुसार शिव जयंती मनाई गई। अपने पिता द्वारा शुरू परंपरा को आज भी अजरामर रखते हुए सोमनाथ वास्कर और पूर्व नगर सेविका कोमल वास्कर के नेतृत्व में सुबह भव्य रक्तदान शिविर का आयोजन कर सामाजिक दायित्व का निर्वाह किया गया, जहां न केवल वास्कर दंपति बल्कि पुलिस अधिकारी गोविंद कुटे और गांव के प्रतिष्ठित नागरिकों ने छत्रपति शिवाजी महाराज की आराधना की। तो वहीं यहां रक्तदान करने वाले रक्तदाताओं को प्रमाण पत्र देकर उनका सम्मान किया गया। तो वहीं संध्या के समय यहां समूचे विभाग में छत्रपति शिवाजी महाराज की पालकी निकाली गई। आकर्षक रोशनाई, ढोल नगाड़े और लेजिम के बीच निकाली गई यह भव्य मिरवणूक अपने आप में विलोभनीय थी, जिसमें खुद सोमनाथ वास्कर भी अपने पैर थिरकाते नजर आए। तो वहीं हर बार की तरह यहां भक्तों के लिए खास महाप्रसाद का भी आयोजन किया गया था। वास्कर दंपति ने इसी अवसर पर अपनी भावनाएं व्यक्त करते हुए सभी को शिव जयंती की शुभकामनाएं दी। महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथीनुसार 401वा जन्मोत्सव सोहळा खऱ्या अर्थाने प्रत्येक महाराष्ट्रीयनाला अभिमान वाटावा असा राजा या महाराष्ट्राने अनुभवला। या मातीत जन्माला खऱ्या अर्थाने रयतेची सेवा करणारा, परस्तीला माते समाज पुजवणारा आणि आपल्याकडे कर्ज म्हणून सावकाराकडे गवताची काळी परतफेड करणारा असा निष्ठावंत आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्यामुळे आम्ही देव आज पाहतो असा राजा या महाराष्ट्र भूमीला लाभला। आज त्यांचा जयंती उत्सव सोहळा खऱ्या अर्थाने या शिवजयंती उत्सवाची सुरुवात माझ्या वडिलांनी शिवशक्ती मित्र मंडळाच्या माध्यमातून सुरू केली। खऱ्या अर्थाने तो प्रवास बघता बघता 35 वर्ष झाला। मी 27 वर्ष यामध्ये सक्रिय आहे। वडिलांच्या गेल्यानंतरही आम्ही हा उत्सव खऱ्या अर्थाने चालू ठेवला। त्यांचे आशीर्वाद आणि त्यांची पुण्य हीच आमच्या कामी येत असते। खरं तर ज्या छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सवाची वाट माझ्या प्रभागातील रहिवासी आतुरतेने बघत असतात, त्याचा मिरवणूक सोहळा या ठिकाणी मोठ्या उत्सवात साजरा होत असतो। सकाळी रक्तदान शिबिर असतो, सत्यनारायण महापूजा, मग महाप्रसाद, मग मिरवणूक सोहळा। सर्व आबालवृद्ध, सर्व ज्येष्ठ नागरिक, शिवाजी महाराजांचे सर्व शिवप्रेमी भक्त या ठिकाणी सक्रिय सहभाग होत असतात। खऱ्या अर्थाने मी माझ्या प्रभागातील रहिवाशांचे मनापासून अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो का त्यांनी हा सोहळा या ठिकाणी अनुभवतात आणि आमच्या सोहळ्यात सहभागी होतात। आज महाराजांची जयंती आहे आणि खरोखरच खूप अभिमान वाटतो की पहिला मी नव्हते, म्हणजे सासूरवाशीण आहे, परंतु मी लग्न झाल्यापासून पाहते की हे सालाबादप्रमाणे चालूच आहे आणि खरोखर एक ब्लेसिंग असं वाटतं, कारण की महाराजांनी इतकी आम्हा महिलांवर उपकार केलेत की आम्ही बाहेर निघू शकतो। तर आज त्यांच्यासारखं तर कोणी करूच शकत नाही आहे। फुल ना फुलाची पाकळी म्हणून आम्ही रक्तदान शिबिर करत असतो आणि जे रक्त जेव्हा कोणाला यूज होतं तेव्हा खरोखरच आम्ही थोडंफार केल्याचं आम्हाला फील होऊन जातं। शुभेच्छा द्यायच्या म्हणजे आज महाराजांची जयंती आहे आणि जे चाललेलं आहे त्यातून सर्वांनी एक आयडल, एक इन्स्पायरिंग असं काहीतरी करायचं असतं। तेच महाराजांनी केलेलं कोणी करू शकत नाही आहेत, परंतु फुल ना फुलाची पाकळी म्हणून थोडं तरी आपण काही केलं तर खरोखरच ते महाराजांपर्यंत पोहोचेल असं मला वाटतं। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।